खूप कमी बजेटमध्ये खूप सुंदर अशी वस्तू मी बनवणार आहे। इथे मी खणाच्या कपड्याला मी शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे। याचं मेजरमेंट जे आहे ते 5.5 बाय 16 इंच याचं मेजरमेंट आहे। आणि त्यानंतर इथे जे आहे ते मी 1.5 इंचावर असं मार्किंग करणार आहे। 1.5 इंचावर असं सरळ मार्किंग करायची आहे, अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि ही लाईन जी आहे ती कट करून घ्यायची आहे। खूप कमी बजेटमध्ये तुम्ही खूप सुंदर वस्तू बनवू शकता। हळदी कुंकवासाठी खूप सुंदर आणि सगळ्या महिलांना आवडेल अशी आहे। तर मी इथे चेन घेतलेली आहे, चेनला मी ऑलरेडी रनर जे आहे ते टाकून घेतलेला आहे आणि चेनची लांबी 5.5 इंच आहे। तर अस्तर सुद्धा आपल्याला 5.5 बाय 14 इंचाचा आपल्याला इथे अस्तर लागणार आहे आणि चैनीवरती अस्तर अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आणि चैनीवर असं शिवून घ्यायचं आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने कपडा जो आहे अस्तर आतमध्ये टाकायचा आहे आणि ते टॉप स्टिच करायचं आहे। तर इथे मी टॉप स्टिच सुद्धा करून घेतलेला आहे। त्यानंतर जो हा पीस आहे वरचा छोटासा तो घ्यायचा आहे आणि इथे आपण सरळ शिवून घ्यायचा आणि परत असं ठेवून आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे। तर टॉप स्टिच जे आहे ते अशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे चेन जी आहे ती कपड्यामध्ये अटकणार नाही। तर त्यानंतर जे आहे तर हा पीस अस्तर जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा मी शिवून घेतलेलं आहे आणि इथे छान असं पॉकेट तयार झालेलं आहे। खूप सुंदर पॉकेट जे आहे ते तयार होतं, याचं नक्कीच ट्राय करून बघा। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सेंटर मार्किंग करायचे आहे। सेंटर मार्क केल्यानंतर आपल्याला इथे छोटीशी पट्टी जॉईन करायची आहे। तर 3.5 इंचाची मी ती पट्टी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे पट्टी आणि सेंटरवरती अशी ठेवायची आहे आणि ते सरळ शिवून घ्यायची आहे। तर इथे मी शिवून घेतलेली आहे पट्टी आणि ऑलरेडी मी पट्टी बनवून घेतलेली होती डबल फोल्ड करून। तर मी ते पट्टी जे आहे ते शिवून घेतलेली आहे। त्यानंतर जे आहे ते आपल्याला दुसरा पीस घ्यायचा आहे। तर मी काठांचा पीस इथे घेतलेला आहे। याची जी लांबी आणि रुंदी आहे 5.5 बाय 6 इंच याची लांबी आणि रुंदी आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते गोल आकार द्यायचा आहे। ज्या साईडने 5.5 इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे किंवा तुम्ही 5 इंचाचा सुद्धा हा पीस घेऊ शकतात, 5 बाय 6 इंच। त्यानंतर जे आहे ते मी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरची लांबी आणि रुंदी सुद्धा सेम आहे, पण मी थोडे एक्स्ट्रा घेतलेले आहे 6 बाय 6 इंच। आणि त्यानंतर हा सरळ कपडा ठेवायचा, सरळ बाजू जे आहे ते अस्तरावरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते शिवून घ्यायचं आहे तिन्ही भाग। आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि खालचा भाग जो आहे तो मी इथे ओपन ठेवलेला आहे, तो शिवलेला नाहीये बिकॉज आपल्याला इथे आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे आणि छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहे। गोल आकार असल्यामुळे आकार जो आहे तो व्यवस्थित बाहेर आला पाहिजे, त्यासाठी असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत। तर आणि जिथून आपण ओपन भाग ठेवलेला आहे तिथून कपडा जो आहे तो आतमधून बाहेर काढायचा आहे, व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित अशा एखाद्या टोकदार वस्तूने जे आहे ते हा कोपरे जे आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि इथे जे आहे ते आपल्याला सगळीकडे जे आहे ते टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी ते सगळीकडे जे आहे ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे आणि असा सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर जे आहे ते आपल्याला इथे अशा पद्धतीने सेंटर मार्क करायचं आहे। तर मी इथे जे आहे ते मॅग्नेट बटन लावणार आहे। जर तुमच्याकडे मॅग्नेट बटन नसेल तर तुम्ही इथे टिच बटन लावू शकतात। तर सेंटरवरून आपल्याला 1 इंचावर असं मार्किंग करायचं आहे आणि इथे फक्त आपल्याला अस्तर पकडायचं आहे आणि अस्तर पकडून आपल्या दोन्ही बाजूने छोटे छोटे असे कट द्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हे जे मॅग्नेट बटन आहे एक ते आपल्याला यामध्ये अडकवून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही बाजूने साईडने दाबून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे, कट नसेल झालं तर व्यवस्थित कट करायचं आहे आणि मग हे मॅग्नेट बटन जे आहे ते लावायचं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे टच बटन किंवा वेलक्रो सुद्धा लावू शकतात। तर अशा पद्धतीने जे आहे ते हे मॅग्नेट बटन लावू शकतात। तर मी ते दोन्ही बाजूने प्रेस करून घेणार आहे व्यवस्थित आणि असं मॅग्नेट बटन जे आहे ते मी ते लावून घेतलेलं आहे आणि हे मॅग्नेट बटन जास्त महागही मिळत नाही। त्यानंतर हा पीस जो आहे तो सेंटर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे। इथे आता अस्तरची लांबी आणि रुंदी जी आहे ते 16 बाय 5.5 इंच याची लांबी आणि रुंदी आहे आणि अशा पद्धतीने कपडा ठेवायचा अस्तरचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं। दोन्ही बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेलं आहे खाली आणि वरती आणि अशा पद्धतीने आतून कपडा बाहेर काढायचा आहे आणि इथे टॉप स्टिच करायचं आहे। दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने टॉप स्टिच करायचं आहे। तर दोन्ही बाजूंनी मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर जो आहे तो हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने आतून बाहेर काढायचा आहे आणि इथे सेंटरवरती आपल्याला सेंटर असं ठेवायचं आहे
आणि जो छोटा पीस आपण तयार केलेला छोटं पॉकेट जे आहे ते आपल्याला कपड्याकडे असलं पाहिजे अशा पद्धतीने हा पीस जो आहे तो ठेवायचा आहे। वरती फक्त अस्तर आहे, खाली कपडा आणि मध्ये एक छोटासा पॉकेटचं अस्तर आहे, तर वरती फक्त सिंगल अस्तर असलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे हा पीस। सेंटरवरती सेंटर ठेवायचा आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे। मार्किंग करते मी, तेवढा भाग ओपन ठेवून आपल्याला एवढा भाग जो आहे तो शिवून घ्यायचा आहे। तर इथे मी शिवून घेतलेला आहे सगळीकडून आणि जेवढा मी मार्किंग केलेला आहे तेवढाच भाग मी इथे ओपन ठेवलेला आहे। आणि जिथून भाग आपण ओपन ठेवला होता तिथून आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे आणि जे कोपरे आहेत ते छोटेसे असे कट देऊन द्यायचे आहेत कोपऱ्यांना। जिथे कोपरे आहेत तिथे सगळीकडे आपल्याला असे छोटे कट दिल्यानंतर जो आकार आहे तो व्यवस्थित बाहेर येतो, नाहीतर मग तिथे घडी पडते। त्यासाठी आपल्याला छोटेसे नॉचेस द्यायचे असतात। तर अशा पद्धतीने जे आहे ते मी आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे व्यवस्थित। आणि इथे जे आहे तर जो आपण अस्तरावरती ओपन भाग ठेवला होता तिथे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। तर तिथे मी शिवून घेतलेला आहे सरळ। त्यानंतर अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे। याचा आकार जो आहे तो खूप सुंदर दिसतो, खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतं। आणि मॅग्नेट बटनवर जे आहे ते मी खडूने मार्किंग करते, कारण की दुसरं जे बटन आहे ते आपल्याला तिथे लावायचं आहे त्यासाठी। तर मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर दुसरा जो भाग आहे मॅग्नेट बटनचा तो अशा पद्धतीने आपल्याला इथे लावायचा आहे। इथे सुद्धा आपल्याला दोन्ही साइडने असे छोटेसे नॉचेस द्यायचे आहेत आणि मग आपल्याला इथे जे आहे ते हे मॅग्नेट बटन लावून घ्यायचं आहे। हे मॅग्नेट बटन जे आहे ते स्वस्त मिळतात, खूप महाग मिळत नाहीत। तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला हे बटन जे आहे ते मॅग्नेट बटन अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। आणि मागची बाजू जे आहे ते दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहेत, कारण की मॅग्नेट बटन जे आहे ते टिकायला खूप दिवस टिकतात। तर त्यामुळे मी हे मॅग्नेट बटन जे आहे ते वापरत आहे। अशा पद्धतीने जे आहे तुम्ही हे मॅग्नेट बटन लावू शकतात। तर त्यानंतर बघू शकता किती सुंदर पाऊच जे आहे ते आपलं तयार झालेला आहे आणि टच बटन लावून सुद्धा किती सुंदर दिसतंय बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे जे आहे ते मी अडकवण्याची कोणतीही पिन तुम्ही इथे लावू शकता। तर इथे ही जी पिन आहे ती तुम्ही लावू शकतात किंवा ती ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता, नाही तर तुम्ही असं सुद्धा वापरू शकतात। इथे तुम्ही पैसे ठेवू शकतात किंवा मोबाईल सुद्धा ठेवू शकतात। बरंचसं मोठं पाऊच जे आहे ते तयार झालेलं आहे। इथे तुम्ही पैसे आणि इथे जिथे पैसे ठेवलेले आहेत तिथे तुम्ही मोबाईल सुद्धा ठेवू शकतात। एवढं मोठं पाऊच जे आहे ते तयार झालेलं आहे। याची लांबी आणि रुंदी जी आहे ते लांबी जी आहे ती 7.5 इंच तयार झालेली आहे आणि रुंदी जी आहे ती 5.5 इंच तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा घरातच अशा पॉकेट जे आहे ते पर्स जे आहे ते बनवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात। तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी खूप सुंदर असं पाऊच बनवलेला आहे चोळीपासून। चोळीचा कपडा होता हा। तर तुम्ही खणाचे सुद्धा पाऊच असे बनवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात। आता हळदी कुंकूचा सीझन सुरू होणार आहे, आता मकर संक्रांती पण येणार आहे, तेव्हा तुम्ही हे हळदी कुंकूसाठी तुम्ही हे जे आहे ते पाऊच गिफ्ट म्हणून देऊ शकतात। वाण म्हणून सुद्धा तुम्ही हे पाऊच जे आहे ते देऊ शकतात आणि सगळ्यांना खूप आनंद होईल जर तुम्ही असे पाऊच बनवून दिले तर। आणि आपण स्वतः वस्तू बनवून ज्या तुम्ही वाण म्हणून गिफ्ट कराल तो आनंद जो आहे तो खूप वेगळा असतो। जर तुम्हाला पण आवड असेल अशा नवीन नवीन वस्तू बनवण्याची आणि कोणाला तरी देण्याची तर हे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकतात। तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही सुद्धा हे असे पाऊच जे आहे ते हळदी कुंकूमध्ये तुम्ही गिफ्ट करू शकतात, म्हणजे त्यांना माहिती पण होईल की तुम्ही अशा वस्तू बनवतात वगैरे। तर मी सुद्धा आता हे याचे जे ऑर्डर आहे ते मी घेणार आहे। जर तुम्हाला पण ऑर्डर टाकायची असेल तर तुम्ही मला सांगू शकता किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही मला मेसेज करू शकता। तर मी लवकरच याची सिरीज सुद्धा सुरू करणार आहे। तर बरेचसे माझ्याकडे ऑर्डर्स पण आलेले आहेत, पण त्यासाठी मी जे आहे ते आता हे पाऊच जे आहे ते असे बनवलेले आहेत, बरेचसे पाऊच आहेत। तर मी तुम्हाला खणापासून सुद्धा पाऊच वेगवेगळ्या प्रकारचे बनवून दाखवणार आहे। तर खूप सुंदर हे पाऊच आहे ते मी बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलंच आहे मी। यामध्ये खूप मोठा मोबाईल मी इथे मागे ठेवलेला आहे, इथे तुम्ही पैसे वगैरे ठेवू शकतात आणि इथे सुद्धा पुढे जो आहे तो मोबाईल ठेवू शकतात। जर तुमचा बजेट असेल तर तुम्ही हे नक्कीच कोणाला तरी गिफ्ट करू शकतात किंवा तुम्ही स्वतः विकू सुद्धा शकतात किंवा स्वतःला सुद्धा वापरण्यासाठी तुम्ही असे पाऊच जे आहे ते बनवू शकतात। खूप सुंदर आहे पाऊच, नक्कीच ट्राय करून बघा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।